नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण एक स्ट्रीट फूडची रेसिपी बघणार आहे. कच्ची दाबेली कशी बनवायची ते आपण बघणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. मसाला बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी धने लागणार आहेत, जिरे लागणार आहे, बडीशेप, लवंग, काळी मिरी, दालचिनीचा तुकडा, थोडंसं लाल तिखट, दगडफूल, तमालपत्राचे छोटेसे 2 तुकडे. त्याच्यानंतर आपल्याला चाट मसाला पण लागणार आहे याच्यामध्ये घालण्यासाठी. उकडलेला बटाटा लागणार आहे, शेंगदाणे लागणार आहेत, डाळिंबाचे दाणे पण लागणार आहेत, गोड आणि तिखटवाली चटणी पण लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपण मसाला कसा बनवायचा ते बघून घेऊया. या ठिकाणी मी कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण मसाले हे भाजून घेणार आहोत. थोडंसं सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण हे मसाले भाजून घेणार आहे. याच्यामध्येच मी आता हे दालचिनीचे तुकडे घालून घेणार आहे. सगळे मसाले आपण एक एक करून घालून भाजून घेणार आहे. जास्त करपून नाही द्यायचे मसाले, आपल्याला छान असे सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचे, म्हणजे त्याचा एक छान वास पण येतो आणि चवही छान येते. जर आपण मसाले जास्त भाजले तर त्याच्यामध्ये कडवटपणा येतो. बडीशेप पण घालणार आहे आपण याच्यामध्ये. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर मसाला वेलची पण घाला तुम्ही याच्यामध्ये. थोडंसं खोबरं घातलं, सुकं खोबरं, तरीही चालतं. तर हे सर्व आपण छान असं भाजून घेऊया. तुम्हाला मसाला करायचा नसेल तर तुम्ही बाजारामध्ये जो मसाला मिळतो कच्ची दाबेलीचा तो आणून वापरला तरीही चालू शकतो. पण मी या ठिकाणी घरचेच मसाले भाजून मसाला बनवणार आहे. ताज्या भाजलेल्या मसाल्यांचा वास पण खूप छान आणि स्वादही छान येतो, म्हणून मी घरीच बनवणार आहे मसाला. गोड आणि तिखट चटणी पण आपण बनवून घेणार आहे. शेंगदाणे पण तयार करून घेणार आहे आपण. थोडा वेळ असेच हे आपण मसाले भाजून घेऊया. कलर चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहे. थंड झाल्यानंतर मग आपण मिक्सरमध्ये घालून याची पावडर करून घेणार आहे. मसाल्यांचा छान असा वासही सुटलेला आहे. जसे जसे मसाले भाजतील तसं तसं छान असा वास येत आहे याच्यामधून. ज्यावेळेस तुम्ही स्वतः बनवून बघाल तेव्हाही तुम्हाला अनुभव येईल की मसाले भाजल्यानंतर किती छान वास येतो ते. आता आपले मसाले हे छान असे भाजून झालेले आहेत. मी आता गॅस बंद करून हे थंड करून घेणार आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड करूया. तोपर्यंत आपण बटाटे खिसून घेऊया. मिक्सरमध्ये मी आपला मसाले हे सगळे घालून बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्येच मी आता हा चाट मसाला पण घालणार आहे आणि लाल तिखट पण घालणार आहे, म्हणजे आपला दाबेलीचा मसाला तयार होईल. तर आता हे आपण फिरवून घेऊया मिक्सरला. बटाट्याचं आपण स्टफिंग करून घेणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपण त्याच्यामध्येच जास्त गरम नाही करायचं तेल, त्याच्यामध्येच आपण हा कच्ची दाबेलीचा मसाला घालणार आहे.
1-2 चमचे घालूया मसाला आपण. साधारण बटाट्याच्या प्रमाणात आपण वापरणार आहे मसाला हा. थोडासा असा तेलावर परतवून झाल्यानंतर मी याच्यामध्येच आपला हा बटाटा जो मी उकडून मॅश करून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे. चवीनुसार मीठ पण घालणार आहे आपण याच्यामध्ये. थोडंसं पाणी पण घालणार आहे कारण आपली बटाट्याचं स्टफिंग हे असं स्प्रेड होईल असं तयार करणार आहे आपण. चवीनुसार मीठ पण घालूया आपण याच्यामध्ये. आता आपण दाबेलीची सर्व तयारी करून घेतलेली आहे. आता मी या ठिकाणी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यावर तुम्ही भरपूर बटर घाला किंवा मी या ठिकाणी बटरचा वापर न करता तूप वापरणार आहे. भरपूर तुपामध्ये आपण ही छान अशी भाजून घेणार आहे दाबेली. त्यासाठी मी या ठिकाणी पाव घेतलेले आहेत. दाबेलीसाठी लागणारे पाव थोडेसे मोठ्या आकारामध्येच असतात, ते वाले घेतलेले आहेत मी. त्यासाठी आपल्याला अगोदर बेकरीवाल्याला सांगावं लागतं आम्हाला दाबेलीचे पाव हवेत म्हणून. ते ऐन वेळेस मिळत नाहीत. हिरवी चटणी घेतलेली आहे मी या ठिकाणी. या ठिकाणी मी लालवाली चटणी घेतलेली आहे. कांदा कापून घेतलेला आहे. डाळिंब घेतलेला आहे. शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे छान असे भाजून त्याचे टरफलं काढून घेतलेले आहेत मी आणि तेलामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालून याला चोळून घेतलेलं आहे. बारीक शेव घेतलेले आहे. बटाट्याचं आपण स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे. परतवून बटाटा अशा प्रकारे मी थोडंसं पातळसर असं मिश्रण तयार केलेलं आहे. आता आपण पावांना दोन्ही साईडला तिखट आणि गोडवाली चटणी लावून घेणार आहे. मग त्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरून घेणार आहे. मग आपण त्याला छान असं भाजून घेणार आहे. या ठिकाणी मी पावाच्या एका साईडला ग्रीनवाली चटणी लावून घेणार आहे. दुसऱ्या साईडला गोडवाली चटणी मी लावून घेणार आहे. तुम्हाला आवडीनुसार तिखट गोड दोन्ही चटण्या तुम्ही लावून घ्या. त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये स्टफिंग भरणार आहे बटाट्याचं. छान असं पूर्ण पावामध्ये आपण हे स्टफिंग भरून घेणार आहे. नंतर त्याच्यावरतीच आपण बारीक चिरलेला असा कांदा घालून घेणार आहे. थोडेसे डाळिंबाचे दाणे पण घालणार आहे मी याच्यामध्ये. थोडेसे शेंगदाणे पण घालणार आहे. मग आपण आता याला असं पॅक करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण असं तूप घालणार आहे पॅनमध्ये. दुसरी पण दाबेली आपण तयार करून घेणार आहे. तोपर्यंत ही मी तव्यावर घालून घेणार आहे. पॅनमध्ये मी ही कच्ची दाबेली भाजण्यासाठी ठेवून दिलेली आहे. दोन्ही साईडने आपण छान क्रिस्पी होईपर्यंत याला भाजून घेणार आहे. नंतर आपण शेवमध्ये बुडवून ही खाण्यासाठी तयार होणार आहे. थोडा वेळ आपण असंच याला छान भाजून घेऊया. दाबेली आपली छान अशी भाजून झालेली आहे. तर आपण याला आता दोन्ही साईडनी शेव लावून घेणार आहे. थोडंसं गरम आहे खूपच, त्यामुळे हात थोडेसे भाजत आहेत. असंच आपण उरलेल्या दाबेलीला पण शेव लावून घेऊया. तुम्ही बघू शकता आता आपली ही कच्ची दाबेली खाण्यासाठी तयार झालेली आहे. गरमागरम सर्व करा. लहान मुलांना तर खूप आवडते ही. बाहेरून आणून देण्यापेक्षा आपण घरच्या घरी छान अशी कच्ची दाबेली बनवू शकतो. तेव्हा तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत
खात राहा.